नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। रयत प्रबोधिनीचे अनेक उपक्रम आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात। याच एका उपक्रमाबद्दल मी आज बोलायला आलो आहे। रयत प्रबोधिनीचा टेस्ट सिरीज विभाग प्रमुख या नात्यानं मला टेस्ट सिरीजच्या पेपरच्या संदर्भात तुम्हाला बरंच काही सांगायचं आहे। त्यातलं महत्त्वाचं सांगणं म्हणजे की रयत प्रबोधिनीचे हे टेस्ट सिरीजचे जे पेपर आहेत ते कशा पद्धतीने सेट होतात। म्हणजे याला एक निश्चित प्रक्रिया असते। याच्यामध्ये साधारणपणे आमचा प्रत्येक टेस्ट पेपर सेट करत असताना सोमवार ते शुक्रवार असा 5 दिवसाचा कालावधी डिटेलमध्ये मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे। मग काय होतं तर एकंदरीत रयत प्रबोधिनीच्या टेस्ट सिरीजच्या पेपर मागे 3 घटक महत्त्वाचे आहेत। पहिला घटक जो आहे ती म्हणजे आमची शिक्षकांची फळी। शिक्षकांची फळी म्हणजे एकंदरीत हे प्रश्न सेट करणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणाच मुळात शिक्षक लोक आहेत। जी शिक्षक लोक तुम्हाला शिकवतात, जी शिक्षक लोक ज्यांना क्रक्स पॉइंट माहित आहे, ज्या शिक्षक लोकांचं ॲनालिसिस परफेक्ट आहे, अशी शिक्षक लोकच प्रश्न सेट करतात। त्यांचे जे काही रेफरन्स असतात त्यात प्रामुख्याने जी काही MPSC ची पुस्तकं आहेत, जी काही MPSC ची स्टँडर्ड बुक तुम्ही वापरता अशी पुस्तकं तर सोबत ठेवूनच त्याचबरोबर आयोग जे रेफरन्स वापरतो त्यातले प्रामुख्याने रेफरन्स म्हणजे स्टेट बोर्ड आणि NCERT, त्याचबरोबरीने काही वेबसाईट ज्या गव्हर्नमेंट वेबसाईट्स असतात अशा पद्धतीचे रेफरन्सेस वापरून ही शिक्षक मंडळी सर्व प्रश्न सेट करत असते। एकदा हे प्रश्न सेट झाल्यानंतर ते प्रश्न काय होतात तर फिल्टर होण्यासाठी आमच्या टीमकडे येतात। म्हणजे आमचा दुसरा घटक मध्ये मी स्वतः असतो, त्याचबरोबर माझ्यासोबत उद्देश पवार, त्यानंतर शुभम कुटे, त्याचबरोबरीनं उमेश कुदळे सर स्वतः, असे अनेक लोक आम्ही यंत्रणा एकत्रित येतो आणि त्या यंत्रणेमध्ये आम्ही एकंदरीत मिळून काय करतो तर त्या प्रश्नाचं फिल्टर करतो। आता प्रश्नाचं फिल्टर करत असताना आमचे डिस्कशन एकंदरीत कोणत्या पद्धतीचं चालतं तर त्यामध्ये आम्ही 3 प्रकारचे प्रश्न बघतो। प्रामुख्याने लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3। लेवल 4 च्या प्रश्नांच्या संदर्भात आपण जरा डिटेलमध्ये बोलूयात। लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 काय आहे नेमकं ते समजून घेऊयात। लेवल 1 चे प्रश्न म्हणजे असे प्रश्न ज्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये एकंदरीत तुम्हाला थेट उत्तर माहित असलं पाहिजे। खूप बेसिक प्रश्न असतात, अशा प्रश्नांचं उत्तर जनरली आपल्याला माहित असतं। बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, तो पार्ट वेगळा आहे। पण लेवल 1 चे प्रश्न म्हणजे असे प्रश्न जे तुम्हाला मार्क देणारे असतात। म्हणजे बेसिकली कुठलाही आयोगाचा पेपर जर तुम्ही जुना काढला तर त्याच्यामध्ये 100 पैकी 50 प्रश्न हे लेवल 1 कॅटेगरीतले असतात। तर लेवल 1 कॅटेगरी म्हणजे साधारणपणे तुम्हाला मार्क देणारी प्रश्न। आता येऊयात दुसरा लेवल जो असतो लेवल 2। लेवल 2 कॅटेगरीमध्ये साधारणपणे 2 ऑप्शन जे असतात ते 50-50 कन्फिगरेशन मध्ये असतात। तुम्ही KBC जर बघत असाल तर KBC मध्ये एक लाईफलाईन असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे 50-50 अशी एक लाईफलाईन बघायला भेटते। म्हणजे जे 2 ऑप्शन नाही आहेत ते इलिमिनेट होतात, पण जे 2 जवळचे आहेत ते तसेच राहतात। तशाच पद्धतीचं हे प्रकार आहे। याच्यामध्ये 2 ऑप्शन आपल्याला जवळचे वाटतात प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भाने, आणि असे प्रश्न तुम्हाला लेवल 2 चे जे आहेत ते साधारणपणे 25 अराउंड क्वेश्चन्स असणार आहेत। म्हणजे साधारणपणे लेवल 1 आणि लेवल 2 मिळून 75 क्वेश्चन्स निर्माण होतात। त्यानंतर लेवल 3 ची येते। लेवल 3 मध्ये साधारणपणे असं असतं की पूर्ण प्रश्न आपल्याला ओळखीचा वाटतो पण एकच ऑप्शन ओळखीचा वाटतो। ठीक आहे, 4 पैकी एकच ऑप्शन ओळखीचा वाटतो। प्रश्न माझ्या टप्प्यातला आहे पण एकच ऑप्शन ओळखीचा आहे। असे जे प्रश्न असतात ते लेवल 3 कॅटेगरी मधले असतात। ते साधारणपणे 10 ते 15 असतात। आणि लेवल 4 कॅटेगरी जी आहे ती सगळ्यात डेंजर कॅटेगरी असते, ज्याला आम्ही बाउन्सर कॅटेगरी म्हणतो। म्हणजे बेसिकली ही प्रश्न जी असतात ती आपण वाचलेली असतात, म्हणजे मुद्दा तो वाचलेला असतो पण त्या प्रश्नाचा आणि त्या मुद्द्याचा आपल्याला अर्थार्थी संबंध दिसून येत नाही। म्हणजे बेसिकली तो काय होतो, बाउन्सर जातो। बऱ्याचदा असं वाटतं की हे आउट ऑफ सिलेबस आले, तर बिलकुल नाही, ते सिलेबसला आधारूनच असतं। पण ती मुद्दे जे आहेत ते कुठल्या तरी दुसऱ्या रेफरन्स मधून किंवा दुसऱ्या स्त्रोतामधून ते घेण्यात आलेले असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला काय वाटतात, बाउन्सर। मग अशा प्रश्नांच्या संदर्भात आपल्याला स्ट्रॅटेजी तयार करायची असते। म्हणजे बऱ्याच वेळेस मी विद्यार्थ्यांना सांगतो की आपला वेळ कुठे जातोय पेपरमध्ये, तर ते पर्टिक्युलरली ह्या लेवल 4 च्या कॅटेगरीला आपण इगोवर घेतो आणि त्याच्यामध्ये 2-2.5 मिनिटं वाया घालवतो आणि पुढचे प्रश्न जे सोपे सोपे आहेत ते आपण त्याच्यासाठी वेळ कमी ठेवतो आणि कमी ठेवल्यामुळे घाईघाईमध्ये आपण ते प्रश्न चुकवतो। तर ही स्ट्रॅटेजी असते एकंदरीत पेपर सेट करत असताना की लेवल 1 चा प्रश्न कुठे असला पाहिजे, लेवल 2 चा प्रश्न कुठे असला पाहिजे, लेवल 3 चा प्रश्न कुठे असला पाहिजे, हे एकंदरीत ठरवलं जातं। मग सेकंड स्टेज झाल्यानंतर थर्ड स्टेज जी येते ती येते पेपर सेटिंग स्टेज। त्या स्टेजमध्ये मी असतो आणि आमच्या रयतच्या टीमचे जे DTP ऑपरेटर प्लस रयतच्या टीमचे टोटल टेक्निकल हेड जे आहेत ते महेश उदावन सर, हे एकंदरीत काय करतात तर त्यांच्याकडे पूर्ण सेटिंगचं काम असतं। मग पेपर सेटिंग मध्ये 2 गोष्टी असतात। एक, पेपरला ABCD या प्रणालीप्रमाणे सेट करणं, आणि दुसरी जी गोष्ट असते ती म्हणजे कुठला प्रश्न कुठल्या ठिकाणी घेतला पाहिजे या गोष्टी असतात। मग ऑलरेडी लेवल 1 लेवल 2 हे सगळं सेट झालेले, म्हणजे लेवल 1 टू लेवल 4 सगळं सेट झालेलं असतं। आता राहिलाय काय प्रश्न, तर ते फक्त ABCD अशा 4 अलग अलग सेटमध्ये कन्वर्जन करणं, मग त्याचे करेक्शन्स करणं, त्याचे प्रूफिंग करणं, त्याचे जे काही आन्सर आहेत ते आन्सर व्हेरीफाय करणं
आन्सर व्हेरीफाय झाल्यानंतर बऱ्याचशा रेफरन्समधून त्याला क्रॉस व्हेरीफाय करणं, 2-3 जणांना ते सोडवायला देणं. सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये इतकं डिटेलिंगमध्ये का बघितलं जात नाही, कारण ते डिटेलमध्ये एक्सप्लेन होणार आहे. पण कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपरमध्ये हे सगळं डिटेलमध्ये का बघितलं जातं, कारण इथं एररचा जो काही पर्सेंटेज आहे तो खूप कमी ठेवला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, तर हे सगळं प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पेपर ABCD सेट होतात आणि आता त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे प्रिंटिंग. पेपरची प्रिंटिंग कशी झाली पाहिजे. मागच्या वर्षी रयतचे पेपर प्रिंट जे होते ते झेरॉक्स सेंटरवर पेपर प्रिंट व्हायचे आणि त्यामुळे त्या पेपरची क्वालिटी तशी वाटायची नाही, कारण पेपरचा जो काही साईज होती, पेपरची जी साईज होती 65 GSM यायची आणि आयोग जो आहे तो 65 GSM चा पेपर वापरत नाही, त्याच्यापेक्षा चांगला वापरतो आणि तो एका प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर प्रिंट होतो. त्याच्यामुळे त्याची काय होते, प्रेशर, त्याची जी काही साईज आहे ती एकदम कॉम्पॅक्ट वाटते. त्याच पद्धतीने ह्या वर्षी आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही एका प्रिंटिंग प्रेस सोबत कॉन्टॅक्ट केला. पंजाबराव देशमुख सर म्हणून आहेत, त्यांची एक प्रिंटिंग प्रेस आहे जे आपल्याला बऱ्याच वर्षापासून ओळखतात आणि ते आपल्याला मदत करतात. त्या प्रिंटिंग प्रेसवर आपण हा पेपर प्रिंटिंगला पाठवतो. आता पेपर प्रिंटिंगला कसा पाठवतो याचा व्हिडिओ तुम्हाला पाठीमागे, किंवा एकंदरीत पेपर प्रिंट कसा होतो याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या पाठीमागे रन होताना दिसेल. तर ह्या एकंदरीत प्रोसेसमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला लक्षात येईल की एक पेपर जो आहे तो पेपर त्या मशीनमध्ये गेल्यानंतर त्याला 8-8च्या स्वरूपामध्ये तो प्रिंट होतो. त्यानंतर तो प्रिंट झाल्यानंतर तोची कटिंग होते डिटेलमध्ये आणि कटिंग झाल्यानंतर तो पेपर व्यवस्थित व्हेरीफाय केला जातो. त्याची जी काही यंत्रणा आहे, ती जी काही लोक आहेत, ती सर्व व्यवस्थित पेपर चेक करतात की प्रत्येक पान एका पाठोपाठ एक लागले का नाही. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस पेपर प्रिंट होत असतो त्यावेळेस एररचे चान्सेस असतात, नो डाऊट खूप मोठे, म्हणजे जवळपास 2000-2500 पेपर ज्यावेळेस प्रिंट काढायचे असतात त्यावेळेस कटिंगमध्ये वगैरे बऱ्याच वेळेस पेपर मिसप्लेस होऊ शकतात. एखादी वेळेस इकडचा येऊ शकतो, एखादी वेळेस तिकडचा येऊ शकतो. ठीक आहे, तर एररचे चान्सेस असतात. 2500 जर पेपर प्रिंट करत असेल आपण, तर साधारणपणे 50 पेपर त्याच्यामध्ये थोडेसे फॉल्टी येण्याची शक्यता असते. आणि हे इथंच नाही, आयोगात पण होत असणार आहे. पण आयोगाची यंत्रणा अशी आहे की पेपर प्रिंट झाल्यानंतर ती येऊन पुन्हा त्याच्यावर नंबरिंग केली जाते, त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे सील्स लावले जातात, त्याच्यावर व्यवस्थित एक टॅग येतो, बारकोड येतो. हे सगळी जी काही यंत्रणा आहे ती नंतर प्रोसेस होते, म्हणजे प्रिंटिंग होऊन आल्यानंतर त्यावेळेस चेकिंगच्या दरम्यान ते एरर झाले असलेले पेपर काढून टाकले जातात. पण दुर्दैवानं आपल्याकडे तितका वेळ नाहीये किंवा आमची जी काही स्टँडिंग यंत्रणा आहे ती पेपर प्रिंट होऊन आल्यानंतर त्याला व्हेरीफाय करण्या इतपत सक्षम नाहीये अजूनही. त्याच्यामुळं आपण ते एररचे जे काही पेपर आहेत ते आपण बदलून देतो त्या ठिकाणी स्पॉटला. तर ही एकंदरीत पेपर प्रिंटिंगची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला साधारणपणे 3 दिवस लागतात. त्याच्यामध्ये A सेटचा पेपर वेगळा प्रिंट होतो, B सेटचा वेगळा होतो, C सेटचा वेगळा होतो आणि D सेटचा वेगळा होतो. असे एकंदरीत 4 सेटचे अलग अलग पेपर प्रिंट झाल्यानंतर ते 4ही सेटचे पेपर हे काय केले जातात, मर्ज केले जातात. म्हणजे ABCD असे 4 पेपर एका जागी आणले जातात. असा 4-4-4-4चा गट्टा करून एकंदरीत टोटल 80 पेपरचा एक गट्टा बनतो आणि तो 80 पेपरचा गट्टा पॅक होऊन त्याच्यानंतर त्याला सील लागून ते आपल्या एक्झाम सेंटरला डिस्ट्रीब्यूट केले जातात. आपलं जे एक्झाम सेंटर आहे तिथे सकाळी 8 वाजता पेपर येतो. तो पेपर आमच्या हातात सुद्धा आदल्या दिवशी प्रिंटिंगला येत नाही, तो स्पॉटलाच तिथं 8 वाजता येतो. 8 वाजताच आम्ही तो उघडून बघतो तुमच्या सोबतच आणि तो पेपर तुम्हाला एकंदरीत सोडवायला मिळतो. आता हे सगळं करण्यापाठीमागची रयतची भूमिका काय आहे, तर हे जे काही पेपर तुमच्यापर्यंत येतात, शाळा घेण्याच्या पाठीमागची भूमिका वगैरे हे सर्व जे काही आहे ते एक्सप्लेन करायचं झालं तर त्याला बेसिकली असं सांगता येईल की आयोगाचे पेपर हे शाळेत होतात आणि शाळेच्या वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण पेपर द्यायला जातो त्यावेळेस एकदम कामली शांतली जा, म्हणजे तुम्ही एकंदरीत शांत असणं अपेक्षित असतं. तर हे शांत नेचर जे काही आहे किंवा 15-20 मिनिटं अगोदर तुम्ही क्लासरूम मध्ये बसून जे आजूबाजूला इकडं तिकडं आपण बघत असतो त्या गोष्टी आपल्याला मॅनेज करता आल्या पाहिजे. आता ह्या बारक्या बारक्या गोष्टीच आपल्या एकंदरीत एक्झाम मधलं जे टेम्परामेंट आहे ते मॅटर करत असतं. एक्झाम मध्ये जे आपण टेम्परामेंट ऐकत आलोय ते नेमकं काय असतं, तर आपण ज्यावेळेस त्या एक्झाम मध्ये जाऊन बसतो अर्धा तास अगोदर त्यावेळेस आपल्या आजूबाजूची जी मुलं बसली आहेत ती काय करतायत, त्यांच्यातलं कोण झोपलंय, त्यातलं कोण पेन वाजवतंय, कोण पेन फिरवतंय, हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला विचलित करत असतात, आपलं कॉन्सन्ट्रेशन खराब करत असतात. तर एकंदरीत हे कॉन्सन्ट्रेशनची जी सवय आहे ती लागली जावी म्हणून आपण शाळा बुक करतो. शाळेमध्ये आपण एका बाकड्यावर 2 पोरं बसवतो, कारण आपल्याकडं मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी येतात आणि ते विद्यार्थी आल्यानंतर त्यांना कुठं अकोमोडेट करायचं हे शक्यता थोडी कमी होते. त्याच्यामुळे आपण एका बाकड्यावर 2 विद्यार्थी बसवतो, पण पेपरचे सेट वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला त्याचा फरक जाणवत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानंतर प्रत्येक क्लासवर एक इन्व्हिजिलेटर असतो, जो इन्व्हिजिलेटर तुम्हाला पेपर डिस्ट्रीब्यूट करण्यापासून ते पेपर कलेक्ट करण्यापर्यंत अनेक वेळेस तुम्हाला काय करत असतो, डिस्टर्ब करत असतो.
डिस्टर्ब करण्यापाठीमागची भूमिका परत तीच की तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते ब्रेक आत्ता जर झालं, जर तुम्ही 100% त्याची तयारी आत्ता करत असाल, किमान एक्झाममध्ये 80% तरी तो कॉन्फिडन्स घेऊन जाल. म्हणून ह्या सर्व जे काही बेसिक सायकोलॉजिकल गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्यासोबत करत असतो. त्यामुळे रयतच्या टेस्ट सिरीज विषयी एकंदरीत जी प्रक्रिया आहे ती अशा पद्धतीची होती हे तुम्हाला मी सांगितलंय. तर ही टेस्ट सिरीज का लावली पाहिजे, तर ह्याच्यासाठी लावली पाहिजे. ही सायकोलॉजी तुमच्यासोबत बिल्ड झाली पाहिजे, तुमचं टेम्परामेंट तुमच्याकडे एकंदरीत व्यवस्थित आलं पाहिजे. या गोष्टीसाठी रयतच्या टेस्ट सिरीजला प्रिफर करतात विद्यार्थी आणि तुम्हीही केलं पाहिजे असं मला वाटतं. तर पुन्हा भेटूयात रयतच्या टेस्ट सिरीजच्या पेपरला. 19 मार्च पासून हा पेपर सुरू होतोय. त्याचबरोबर 19 मार्च पासून 5 कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर आपण त्याच्यावर काम करणार आहेत. नक्की या, आवर्जून या. ह्या सायकोलॉजी सोबत खेळण्याचा प्रयत्न आत्ता करा, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये त्याचा प्रेशर जाणवणार नाही. पुन्हा भेटू रविवारी पेपरच्या दिवशी. थँक्यू सो मच.